जे झालं ते फार वाईट झालं. चला पिंड ठेवा. काव 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 काव. काय? नाही नाही केळकर, काळजी करू नको. तुझ्या बायकोची मी काळजी घेईन. तुला कोणी सांगितलं होतं शॉकच्या बॅटनी डास मारायला? त्या बॅटने माणूस मरत नाही, फक्त मच्छरच मरतात. अय्या, म्हणजे भाऊजी डास होते? तरी चार कानाबोधी सारखा गुणगुण करत होता तो. आल्या आल्या नवऱ्याला खाल्लास. तुमचा मुलगाच फॉल्टी पीस आहे. मी नुसतं टुचुक केलं तर पुचुक झाला. आता बाई सोड तिला. नाही आता बाई सोड तिला. नाही आता बाई सोड तिला. नाही. ठीक आहे, तुझी बाटलीच लपून ठेवतो. नाही नाही सोडलं 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 बाबा. तू काळजी करू नको, मी काळजी घेईन तुझी. थँक्यू शक्तिमान. हॅलो. हा, उपाध्याय मांगले येत आहेत. छे 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 छे. घरात एक माणूस गेलाय आणि हे रोमांटिक म्युझिक लावताय. बहुत याराना लगताय. ते काय नाही, हिची दाढी झालीच पाहिजे. हिचं मुंडन झालंच पाहिजे. का? का म्हणजे गावात मी एकटाच टकला राहू का? अरे मग तू एकटा टकलाय तर अख्ख्या गावाचं मुंडन करत फिरशील का? हे काय नाही, तिचं मुंडन मीच करणार. मांगले सोड तिला. मांगले सोड तिला. मांगले सोड तिला. मांगले सोड तिला. मांजरेकर सरांना नाव सांगीन. सोडलं. हा, तू काळजी करू नको, मी काळजी घेईन तुझी. थँक्यू शक्तिमान. हे सगळं पाहण्याआधी मी मेले का नाही? ते काही नाही, ते काही नाही. आणा ती बॅट इथे. तारा तारा तारा, मला सोडून गेलीस काय? तुझी शेवटची इच्छा मी हिच्याशी लग्न करावं? कळलं तारा, उठू नकोस. बघ, आता सगळ्यांची इच्छा आहे की आपण लग्न करायचं. आपण लग्न केलंच पाहिजे आता. अरे हा कावळा, तिच्या यायला मार त्याला. कुठे आहे तो? आता मी हाकल ना त्या कावळ्याला. आमचं लग्न होऊन राहिलं तू कावळ्यामध्ये. काळजी करू नकोस, मी आहे. वागा अरे केळकर, तू कावळा बघून आलास? काय रे दादा, माझ्या मांग ही लपरी तुझी. अरे तू म्हणला होता हिची काळजी घेईन, तर तू हिच्या संगती लगीन करायला निघाला. मला लगीन करावं पाहिजे, तेकी बाटे गावकर पाहिजे. अरे आता मी तुम्हाला स्वारणार नाही. मी हा शॉक खाऊन मेलो. आता मी तुम्हाला सगळ्यांना देणार शॉक स्पर्श. आता तुम्ही मिळाला शॉक स्पर्श. मला सचिन सरांना विचारायचंय घाबरून की कसा वाटला हा शॉक स्पर्श? नाही, खूप मजा आली. मी ह्याचं विडंबन खरं तर नाही पाहू शकत, पण मी खूप एन्जॉय केलं. फारच छान. अप्रतिम भरत. मिलिंद सर, आता मला तुमच्याकडे यायचंय. माझा प्रश्न असा आहे की मॉडेलिंग या क्षेत्राकडे तुम्ही कसे वळालात? ॲक्च्युली जेव्हा मी मॉडेलिंगची सुरुवात केली तेव्हा मला हे सुद्धा माहीत नव्हतं की मॉडेलिंग एक प्रोफेशन आहे. अच्छा. की त्याच्या मॉडेलिंग करून पैसे मिळवू शकतो कोणी. कारण माझं बॅकग्राऊंड तसं वेगळं होतं. आय वॉज म्हणजे माझा संपूर्ण फोकस स्पोर्ट्समध्ये होतं. मी इंडियन स्विमिंग टीममध्ये होतो, तर स्विमिंगमध्येच माझं एकदम लक्ष होतं. आणि मी इंजिनिअरिंग शिकत होतो तेव्हा. आणि माझी जी फॅमिली बॅकग्राऊंड आहे ती सुद्धा कम्प्लिटली अकॅडमिक आहे. चारी माझे आजी आजोबा डॉक्टर होते. क्या बात. आई बायोकेमिस्ट्री शिकवायची, बाबा सायंटिस्ट होते.
तर मीडिया आणि ग्लॅमर आणि ह्याच्यात कुठेच काही कनेक्शन नव्हतं. तर कोणी असं येऊन विचारलं एक दिवस की आम्हाला फोटो काढायचेत तुमचे. म्हटलं कशासाठी? तर म्हणे आम्ही ॲडव्हर्टाइजमेंट करू. तर म्हटलं ठीक आहे, ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही पाहिली होती. तर म्हटलं ठीक आहे, मग कसं काय करायचं? ते म्हणे आम्ही पैसे देऊ तुम्हाला फोटो काढायचे. म्हटलं फोटो काढायचे पैसे देणार? तर म्हणाले हो. तुम्ही म्हटलं किती देणार? तुम्ही करता नाही असं. तर मागच्या वेळेला किती दिले होते तुम्ही? तर ते म्हणाले आम्ही 35,000 रुपये दिले. हे कधीच? 88 साली. 88 साली. असे 2-3 शर्ट बदलायचे, 1-2 तास लागणार. म्हटलं 1-2 तास लागणार, तुम्ही त्याला 35,000 रुपये दिलेत? तर म्हणणं हो. तर मी म्हटलं मला 50,000 द्या. मला माहिती पण नाही किती शून्य काय. ते म्हणलं 35, म्हणलं 50. तर बरं चालेल. म्हटलं हे काय म्हणजे एका कोपऱ्यात उभं राहायला 50,000 रुपये. तर केलं आणि तसं चालू झालं. म्हणजे इट वॉज फॉर द मनी बेसिकली. पण एक म्हणजे मला त्याच्यात आवड अशी होती की इट वॉज अ कम्प्लिटली डिफरंट वर्ल्ड, की ती दुनियाच वेगळी होती. इट वॉज अ फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स. क्या बात आहे. देविकाजी, आता तुमच्याकडे मी येणार आहे. मी असं ऐकलं की या सिनेमात कोणीच मेकअप केलेला नाहीये आणि अभिनेत्री म्हटल्यानंतर खरं तर मेकअपशी फार जवळचा संबंध असतो. तर तुमचा कसा अनुभव होता मग? काहीही आम्ही केलेलं नाही. म्हणजे केसांचं सुद्धा काही नव्हतं. म्हणजे माझ्या आसपास मेकअप मन, हेअर ड्रेसर असं कुणीही अख्ख्या सिनेमाच्या शूटिंगवर कधीही नव्हतं. त्या म्हणजे असं म्हणायला हरकत नाही, या सिनेमाच्या निमित्तानं अभिनेत्यांचा खरा चेहरा आम्हाला कळेल. वेल सेड. सचिन सर, आता पुन्हा एकदा मला तुमच्याकडे यायचंय. या सिनेमामध्ये सर एक छान कविता पण आहे तुमची, नागरिक सिनेमात, असं मी ऐकलेलं. मला कविता म्हणण्याचा अर्थात फार नाद आहे. हो, आणि आम्हाला तुमच्या आवाजात ऐकण्याचा नाद आहे. आणि अनेक कवी माझे मित्र आहेत. आणि आज म्हणजे मला जर म्हणावीशी वाटत असेल कुठली कविता तर ती विंदा करंदीकरांची. आपल्याकडे 1950 साली पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या भारतात आणि 1952 साली विंदा करंदीकरांनी ही कविता लिहिली आहे. 52 साल ते आज 2015, परिस्थिती फारशी बदललेली नाही. त्या कवितेचं शीर्षक आहे सब घोडे 12%. जितकी डोकी तितकी मते, जितकी डोकी तितकी मते, जितकी शिते तितकी भूते. कोणी मवाळ, कोणी जहाल, कोणी सफेद, कोणी लाल, कोणी लठ्ठ, कोणी मठ्ठ, कोणी ढिले, कोणी घट्ट, कोणी कच्चे, कोणी पक्के, कोणी कच्चे, कोणी पक्के, सब घोडे 12%. गोड गोड जुन्या थापा, गोड गोड जुन्या थापा, जुन्या आशा नवा चंग, जुनी स्वप्ने नवा भंग. तुम्ही तरी करणार काय, आम्ही तरी करणार काय? अरे तुम्ही तरी करणार काय, आम्ही तरी करणार काय? त्याच त्याच खड्ड्यामध्ये पुन्हा पुन्हा तोच पाय. जुना माल नवे शिक्के, जुना माल नवे शिक्के, सब घोडे 12%. जिकडे सत्ता तिकडे पोळी, जिकडे सत्ता तिकडे पोळी, जिकडे टक्के तिकडे टोळी. ज्याचा पैसा त्यांची सत्ता, पुन्हा पुन्हा हाच कित्ता. पुन्हा पुन्हा जुनाच स्वार, पुन्हा पुन्हा जुनाच स्वार, मंद घोडा अंध स्वार. यांच्या लाथा त्यांचे बुक्के, सब घोडे 12%.